तर आता मध्ये 4 दिवसापूर्वी मी आलो होतो इथे ठाणेकरला कार्यक्रम होता. जे मी मध्ये पितांबरीचं नाव घेतलं रवींद्र प्रभुदेसाई सर आहे. त्यांना फिरत विद्यापीठाने डॉक्टर आहे डीईटी सगळ्यात मोठी शिक्षणाची पदवी देण्यात आली. त्या कार्यक्रमाला मी आलो होतो. तर त्या कार्यक्रमात त्यांनी एक वाक्य म्हटलं की शाळेत नाही गेलं तरी चालेल. काय शाळेत नाही गेलं तरी चालेल पण संघात गेलं पाहिजे. RSS मध्ये कशासाठी? तर ते जसं सूर्यसाहेब मगाशी म्हटलं की गुजराती असतील मारवाडी असतील किंवा जे काही गोष्टी समाज आहेत त्यांच्या ती एक सिस्टीम तयार आहे की तिकडे त्यांना ते सगळ्या गोष्टी मिळतात. तसं माझं म्हणणं सूर्यसाहेब साळवी साहेब किंवा इथे जे काही मान्यवर उपस्थित आहेत तसं आपलं मराठा समाजाचं एक जागतिक व्यासपीठ करायचं आहे. जसं चितो आहे जैन समाजाचं, जसं प्रभुदेसाई म्हटलं की संघात गेलं पाहिजे, तसं मराठा समाजाने स्वतःचं एक जागतिक व्यासपीठ केलं पाहिजे. जागतिक मराठा समाजसंघ म्हणून की जसं आपण सूर्यसाहेब म्हणाले की तिथे आपल्याला समाजातून पैसा मिळेल, वेळ मिळेल, मार्गदर्शन मिळेल, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. जगभर मराठा समाज पोहोचलेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात एका ठिकाणी की उद्या आपल्या घरातील लहान मुलांना जर व्यवसायात जायचं असेल तर त्यांना त्या गोष्टी उपलब्ध व्हायला पाहिजे. आज मारवाडी समाजामध्ये मॅक्झिमम लोक सीए बनतात का? कारण त्यांची जी सिस्टम आहे त्यांच्याकडे गावातून इथे आल्यावरती राहायची खायची शिक्षणाची सर्व सोय करून दिलेली. जैन समाजामध्ये सगळ्या गोष्टी घडतात, आपल्या समाजामध्ये काय घडत नाही. त्यासाठी आपल्याला करायचंय